नमस्कार मित्रांनो, मी आहे संदेश कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात फायनान्स केअर मराठी। जर तुमचं बँक अकाउंट स्टेट बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक किंवा HDFC, ICICI किंवा भारतातील कोणत्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं। याच महिन्यात म्हणजे 2025च्या मे महिन्यात बऱ्याच जणांच्या बँक अकाउंटशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक SMS येतोय, ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्या बँक अकाउंट वरून 20 रुपये किंवा 436 रुपये डिडक्ट झाले आहेत। तुम्ही विचार करत असाल की हे पैसे का आणि कशासाठी डिडक्ट केले जात आहेत, तर त्यामागे कारण आहे। सरकारच्या 2 विमा योजना, पहिली म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, यासाठी 20 रुपये डिडक्ट होत आहेत आणि दुसरं म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, यासाठी 436 रुपये डिडक्ट केले जात आहेत। या योजना नेमक्या काय आहेत? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, दरवर्षी ही योजना ॲक्सिडेंटल प्रसंगासाठी असते। जर ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबाला त्याच्या 2 लाख रुपये मिळतात। जर दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय कायमचे निकामी झाले तरी 2 लाख रुपये मिळतात। एक डोळा, एक पाय किंवा एक हात निकामी झाला तर 1 लाख रुपयेपर्यंत मदत मिळू शकते। आता दुसरी योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना। यामध्ये जर पॉलिसी धारकाचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी सरकारकडून कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत मिळते। ही योजना आपल्या अकाउंटवर कशी लागते? तुम्ही कधीही तुमच्या बँकेच्या CSP सेंटरवर म्हणजेच कस्टमर सर्व्हिस पॉइंटवर पैसे काढायला किंवा जमा करण्यासाठी गेला असाल तर तिथेही ही योजना तुमच्या नावावर ऑटोमॅटिकली सुरू केली जाते, तेही कधी-कधी तुमच्या संमती शिवाय। कारण बँकांना आणि CSP लोकांना याचे टार्गेटच दिलेले असतात की XYZ ही पॉलिसी सुरू करा, तर त्यामुळे ते तुम्हाला न सांगता हे विमा तुमच्या अकाउंटवर चालू करतात। जर तुम्हाला ही योजना नको असेल तर काय करायचं? तुमचं ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे जायचं आणि स्पष्टपणे त्यांना सांगा की ही विमा योजना बंद करा। 31 मे 2025 पर्यंत जर तुमच्या अकाउंटवर 20 रुपये किंवा 436 रुपये नसतील तर प्रीमियम बाउन्स होईल आणि पॉलिसी आपोआप बंद होईल। तर मग बँकेत जाऊन ही योजना बंद करा। तसं बघायला गेलं तर आता ही योजना वाईट नाहीये, फक्त 20 किंवा 436 रुपयात तुमचं कुटुंब तुमच्या अपघातानंतर किंवा मृत्यूनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकतं। जर तुम्ही बाहेर काम करता, प्रवास करता तर ही योजना सुरू ठेवणं फायद्याचं आहे। मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचायला हवी, तर हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना व फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा, ज्यामुळे त्यांच्याही बँक अकाउंटवरून पैसे डिडक्ट होणं थांबेल व ते डिडक्ट का होत आहेत याची माहिती पण त्यांना मिळेल। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि अपडेटसह। जय हिंद, धन्यवाद।